सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. घड्याळ तेच, घड्याळ तेच, एकच वादा. नवचैतन्यानं भारलेली माती, नवचैतन्यानं भारलेली माती आणि बाप लेकीचा देखणा बलदंड वरसा आमच्या रायगडाच्या मातीला आहे. कारण आधी ती राष्ट्रवादी आचारांची, राष्ट्रवादी विचारांची, राष्ट्रवादी ज्वाला ही अजिंक्य भगिनी, अजित भगिनी. त्यानंतर मी आजकाल रॅप चालतं म्हणून रॅप पण टाकलेला आहे की सांग तुला 9 महिने कोणी वागवलं. हे पुरुषाला विचारतोय मी, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला. खरं तर हे महिलांचं गाणं पुरुषाकडनं गाणून घ्यायची कल्पना म्हणजे रुपलिकांना मी सांगितलं कुठल्या तरी स्त्रीकडनं गाऊन घेऊ, ते म्हणजे नाही तुमच्याच आवाजात पाहिजे. आग्रहाचं गाणं सुरू झाल्यानंतर पण द्याल अशी खात्री बाळगू. हा, एक असा आवाज आहे, अजून जरा असा. हा, ट्रॅक प्लीज.
प्रवासी प्रगतीचा विकास आणि स्थैर्याचा प्रवासी प्रगतीचा विकास आणि स्थैर्याचा अभिमान साऱ्या घटकाचा न्यायाचा आणि हक्काचा शैक्षणिक गुणवत्तेचा शैक्षणिक गुणवत्तेचा सर्व धर्म अन समतेचा क्षमाशील अन क्षमतेचा सर्व धर्म अन समतेचा क्षमाशील अन क्षमतेचा बुद्धीची विश्रमजीवींचा जिद्द जोश अन हिमतीचा मातीचा कलावंतांचा राष्ट्रवादीचा सावित्री आर्या म्हणून कवयित्री परंपरेने सावित्री आर्या म्हणून कवयित्री आई म्हणून देवीची कधी दुर्गा आदिती गंगोत्री परंपरेने सावित्री आर्या म्हणून कवयित्री आई म्हणून देवीची कधी दुर्गा आदिती गंगोत्री कधी न संपणारी कधी न थांबणारी कधी न संपणारी कधी न थांबणारी करण जिंकणारी ही अचिंत्य भगिनी कधी न संपणारी कधी न थांबणारी करण जिंकणारी ही अचिंत्य भगिनी राष्ट्रवादी आचारांची राष्ट्रवादी विचारांची राष्ट्रवादी ज्वाला ही अचिंत्य भगिनी कोणी वागवलं तेव्हापासून असताना कोणी वाढवलं कोणी होती पक्का ठेवत आजारी पडला तेव्हा जसं कोण घडलं तू घडला जेव्हा आपण दुसऱ्याच्या मागे पावर मागे रोज चालवणारी कोण कोण आता झाला सिंहापूर्ती सिंगी ठार ओबीसीने शिकवणारी कोण होती बोल आमचं तुम्हाला महिन्याच्या रूपाला आता जास्तीच्या माणूच्या रूपाला संकट सोसायच्या महिन्याच्या या रूपात त्या रूपात तुला कोणी घडलं बोल 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 ती सवना भगिनी सक्षम भगिनी ती राष्ट्रवादी भगिनी ती स्त्री हो 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 ती स्त्री 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 परंपरेने सावित्री
माया म्हणून कवयित्री आई म्हणून देवीची कधी मुलगा अगदी गणपती कधी संपणारी कधी थांबणारी रणजी पडारी अजिंक्य भगिनी अजित भगिनी राष्ट्रवादी आचारांची राष्ट्रवादी विचारांची राष्ट्रवादी ज्वालाही अजिंक्य भगिनी अजित भगिनी कधी संपणारी कधी थांबणारी रणजी पडारी भगिनी अजित भगिनी। नमस्कार। आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मुंबई या ठिकाणी नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे षण्मुखानंद हॉल हा नारी निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे। खरं तर प्रदेशाध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर, त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्षा माननीय उमाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहे। आपण जर पाहिलं तर 2 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, बळीराजा शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी जे काही उपाययोजना किंवा धोरणं राबवता येतील यासाठी त्यांनी सरकारमध्ये जाऊन ते राबवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। आणि अशा वेळेस आम्ही सर्व महिला भगिनी आदरणीय अजितदादा पवार यांच्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। आणि आज जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी या आदरणीय सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सुधाकर घारे यांनी ज्यावेळेस राज्यामध्ये मोठं स्थित्यंतर घडून येत होतं, अशा वेळेस त्यांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्या निर्णयासोबत तालुक्यातील बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे उभे राहिले आणि अशा वेळेस आम्ही महिला भगिनी, माझी महिला संघटनाही मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते आमदार व्हावेत यासाठी माझ्या सर्व महिला भगिनी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुधाकर घारे आमदार व्हावेत यासाठी कंबर कसून प्रयत्न करणार आहेत आणि करत राहतील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करते। आज नारी निर्धार मेळाव्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांचा सन्मान करण्यात येत आहे आणि तो सन्मान करण्याचा मान कर्जत तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून उर्मिलाताई विचारे यांना देण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं तर कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग आहे। सह्याद्रीच्या कडेकपारात डोंगरात रानात राहणारा माझा आदिवासी बांधव आणि भगिनी खऱ्या अर्थानं या संस्कृतीचं जतन करत असतात आणि म्हणूनच माझा कर्जत तालुका आदिवासी बहुल भाग असल्यामुळे त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खऱ्या अर्थाने या पारंपरिक वेशामध्ये माझी ही भगिनी आज आदरणीय अजितदादा पवार यांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहे आणि या परंपरेचं, या संस्कृतीचं दर्शन ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला घडवणार। नमस्कार, मी अंकिता प्रवीण मोरे, नेरळ शहर उपाध्यक्षपदी मी कार्यरत आहे। आम्ही सर्व महिला 60 ते 70 महिला आम्ही सायन येथे षण्मुख हॉल इकडे चाललेलो आहोत। आम्ही अजितदादा पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि ते आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आदरणीय अजितदादा जे आम्हाला आज कानमंत्र देणार आहे तो कानमंत्र घेऊन आम्ही आज इकडे आमच्या तालुक्यात येऊन आम्ही आमच्या महिला संघटना वाढवून सुधाकर घारे भाऊ यांना विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी पाठिंबा देणार आहोत। एवढंच। आम्ही आता जाताना 80 महिला चाललो, पण नेक्स्ट टाईम जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा आम्ही 80 नाही तर 800 महिला मिळून सगळे एकत्र जाऊन आम्ही अजितदादांना पाठिंबा देऊ। माझे नाव कल्पना जनार्दन देशमुख, राहणार कोंदिवडे, ग्रामपंचायत कोंदिवडे इथे मी सदस्य म्हणून काम करीत आहे। तर आज आपला मेळावा मुंबईला चाललेला आहे। तर अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी कर्जत तालुक्यातनं 80 महिला चाललेल्या आहेत। तसेच अजितदादा जे आपल्याला काय सहकार्य करणार आहे ते आपण मंत्र घेऊन आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जी सुधारणा करायची आहे ते महिला संघटना म्हणून
सुधारणा केली जाईल। तसेच आमचे भाऊ सुधाभाऊ घारे यांना आमदार म्हणून आम्हाला आणायचे आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला एकजुटीने काम करू याचे आम्ही आश्वासन देतो की या महिला आता 80 आणल्यात, पुढच्या वेळेस आम्ही 500 महिला घेऊन येऊ असे आम्ही काम करू। आणि तसेच दादा अजितदादा आणि अजितदादा तसेच सुनील तटकरे साहेब, तसे आदित्य तटकरे, रुपाली चव्हाणकर, तसेच आपले अण्णा शेळके, तसेच धनंजय मुंडे यांच्या सगळ्यांच्या वतीने या महिला संघटना काम करतील आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला सदर राहावा। तसेच आमचे रंजनाताई धुळे या आम्हाला महिलांना घेऊन संघटना तयार केली आहे, ती तशीच पुढे चालू ठेवू याचे आम्ही आश्वासन देतो। नमस्कार। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री सुनीलसाहेब तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज षण्मुखानंद हॉल मुंबई येथे जो महिला भव्य नारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी आम्ही इथून कर्जत तालुक्यातील महिला चाललेलो आहोत आणि अजितदादा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। धन्यवाद।